नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं तर अमोल हा मोनाला म्हणत असतो, मला त्या बाबाचा ॲड्रेस दे ना, मला त्या बाबाकडे जायचं आहे, मला माझ्या पेंटिंग बद्दल विचारायचं आहे, माझा नंबर येईल का, मी पास होईल का, माझा प्रथम क्रमांक येईल का, मला ते विचारायचं आहे आणि मला चक्कर वगैरे येते ते पण विचारायचं आहे. मोना बोलते तुला का विचारायचं आहे. तर मोना वारंवार प्रश्न करते. अमोल बोलतो दे ना, दे ना. तर मोना बोलते ठीक आहे, मी देते ॲड्रेस तुला. तर मोना बोलते पण तू एकटा जाऊ नकोस, मी तुझ्यासोबत येईल. अमोल बोलतो नाही, मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे ना, तू नको येऊ ना, माझे मित्र आहे माझ्यासोबत. तर मोना बोलते ठीक आहे, मित्र आहे ना तुझे, पण तू एकटा जात नको जाऊ, असं अमोलला बोलते. मोना त्याला ऍड्रेस देते. अमोल खुश होतो, पण हे रुपाली सर्व मागून ऐकत असते की अमोलला का बरं त्या बाबाकडे जायचं आहे. रुपालीला संशय असतो. रुपाली बोलते मी याचा पिछा करेल. त्यानंतर इकडे कदम आणि बापू बोलत असतात. कदम बापूला अर्जुन आणि स्वप्नील बद्दल गोष्टी सांगतात की अर्जुन आणि स्वप्नील आंबे चोरताना कसे पकडले गेले, अशा तशा गोष्टी सांगत असतात. तेवढ्या तिथे अर्जुन आणि अप्पी येतात. अर्जुन आणि अप्पी येत असतात तर कदम त्यांना सांगतात, आंबे चोराची गोष्ट सांगत होतो मी बापूंना तुझी. तर अर्जुन हसतो. तर अर्जुनला पण ती गोष्ट आठवते. त्यानंतर तिथे त्यांच्या गोष्टी गप्पा चालू असतात. तर अर्जुन आणि अप्पी बोलतात की अमोल कुठे गेला. मग तिथे अमोल येतो. अमोल आल्यानंतर अमोलच्या पेंटिंग बद्दल चर्चा होते. त्यानंतर अर्जुन बोलतो, बाळा तुला शाळेत जायचं ना, तुझा पेंटिंग कॉम्पिटिशन आहे ना. तर अमोल बोलतो हो बाबा. तर अप्पी बोलते, बाळा बरोबर पेंटिंग करशील. तर अमोल बोलतो हो मला खूप आवडते पेंटिंग. तर कदम बाबा अप्पीची काय तारीफ करतात. अप्पी तू अमोलच्या सर्व आवडीनिवडी जपल्या आहेस, त्याला जे पाहिजे ते तू दिला आहेस, त्याला किती कला आहे त्याच्या अंगात. तर अप्पी बोलते हो बाबा, मी त्याला जे पाहिजे ते त्याला करू दिलं, ते त्याचीच आवड होती म्हणून मी त्याला करू दिलं, माझ्याकडून मी काही नाही, मी त्याला प्रोत्साहन दिलं. हे ऐकून अर्जुनला अप्पीचं कौतुक वाटत असतं. त्यानंतर अमोल बोलतो, मी आज चांगला नंबर आणेल, मी मस्त पेंटिंग करेल माझी. तर अप्पी बोलते हो बाळा, काही टेन्शन घ्यायचं नाही, जे झालं ते झालं, जे होईन ते होईन, ते सामोरं टाळायचं आणि आपण प्रयत्न करायचा. हे ऐकून अमोल बोलतो हो तुझे मला शिक्षण माहीत आहे. त्यानंतर अर्जुनला परत अप्पीचं कौतुक वाटते. त्यानंतर अमोल बोलतो मी शाळेत जाणार. तर अर्जुन बोलतो बाळा, मी तुला शाळेत सोडेल आज, कारण की मी त्याच रोडनी जाणार आहे, तर मी तुला गाडीवर सोडेल. तर अमोल बोलतो बाबा, मी माझ्या मित्र शौर्यच्या बाबासोबत जाणार आहे, ते मला घ्यायला येणार आहे. अर्जुन बोलतो ठीक आहे. तर हा बोलतो दीप्या बोलतो, दाजी आणि दीदी तुम्ही जा ऑफिसला, मी अमोलला सोडेल आणि मी नंतर ऑफिसला जाईल. तर अमोल बोलतो मामा तू जा ना, ते गाडी दरवाजातच येणार आहे, दरवाजातून मी बसून जाईल. सर्व हसत असतात आणि मग सर्व जायला निघतात. मग एक एक करून सर्व आपापल्या कामाला निघून जातात. इकडे मग अमोल शाळेत जायची तयारी करतो. अमोल आवरडोवर बघतो, गेट जवळ येतो, मागे बघतो कोणी आहे नाही का, आणि अमोल सटकीन तिथून पळ काढतो. पण रुपाली त्याच्या मागे मागेच जाते. तर अमोल रस्त्याने जात असताना अमोलला चक्कर येते. तर रुपाली त्याला जोरात चिल्लावते अमोल अमोल करून, आणि अमोलला ती कडेवर धरते आणि ती आटो 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 करत चिल्लावते, कोणी न्या ना, हॉस्पिटलला न्या ना, ती आवाज देत असते. रुपाली आरडाओरडा करत असते. तर तेवढ्यात एक ऑटोवाला तिथे थांबतो. रुपाली त्या ऑटोमध्ये बसते आणि त्या ऑटोमध्ये घेऊन अमोलला हॉस्पिटलला येते. हॉस्पिटलला आल्यानंतर रुपाली आरडाओरडा करत असते, डॉक्टर डॉक्टर. तर डॉक्टर येतात. डॉक्टर बोलतात थांबा, काही टेन्शन घेऊ नका, मी बघते त्याला. डॉक्टर त्याला आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर इकडे कदम घरी असतात. कदम बोलतात की मोना, रुपाली आतापर्यंत आलेली नाही आहे. तर मोना बोलतो हो ना, खूप वेळ झाला. तर कदम बोलतात फोन लावून बघ जरा. तर मोना बोलते ठीक आहे. इकडे अर्जुन चौकीला आलेला असतो. चौकीमध्ये चिंचुके तिथे आला असतो. चिंचुके आपल्या बायकोबद्दल गोष्टी सांगत असतो आणि ते लोक तिथून हसत असतात. तर तिथे आर्या येते. आर्या बोलते माझा एक स्थळ आलेला आहे, तो कृषी विभागात आहे, पण मी त्याच्यासोबत कसं बोलावं काय बोलावं मला समजत नाही, मी कधी त्याला भेटली नाही आहे. तर अर्जुन सरळ बोलतो,
तू तू तुझं डिसिजन आहे ते तू घे. पण आर्या बोलते तू सांग ना. अर्जुन बोलतो मला नको विचारू, मला त्यात ओढू नको. अर्जुन तिथून रागाने निघून जातो. तर चिंचुके बोलतो बघा आर्या मॅडम, त्यांना राग आला म्हणजे त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटते. आर्या बोलते हो का. तर आर्या पण खूप खुश होते आणि आर्या पण आपापल्या कामाला निघून जाते. इकडे अप्पी ऑफिसला आली असते. गायतोंडे अप्पीचं कौतुक करत असतो. गायतोंडे हे पण सांगतो कन्या शाळेतली मीटिंग जरा कॅन्सल झाली आहे. तर अप्पी लगेच दुसरं मीटिंग करायचं घेते. तर गायतोंडे बोलतो मॅडम तुम्ही किती फास्ट डिसिजन घेता, मला हेच खूप आवडते. गायतोंडे अप्पीचे खूप कौतुक करत असतो. इकडे हॉस्पिटलला अमोलला आणलेलं असतं. डॉक्टर रुपाली सोबत बोलत असतात. डॉक्टर बोलतात मुलांना अशी चक्कर येणं फार अवघड आहे, खूप हे क्रिटिकल असू शकतं, तर यांचं आम्हाला काहीतरी टेस्ट करून घ्यावं लागेल. तर रुपाली बोलते आताच तो ऍडमिट होता आणि आता त्याला परत चक्कर आली आणि आम्ही त्याच्या सर्व टेस्ट केलेल्या आहे पण नॉर्मल आलेला आहे. पण डॉक्टर बोलतात तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर करू शकता, पण असं चक्कर येणं मुलांसाठी घातक असतं म्हणून मी तुम्हाला सुचवलं. तर रुपाली बोलते ठीक आहे ना, तुम्हाला जे वाटते ते टेस्ट करा पण अमोलला बरं करा आणि मला कळवा. तर डॉक्टर बोलते ठीक आहे. डॉक्टर त्याला बोलतात की याला शुद्ध आली की आम्ही याच्या सर्व टेस्ट करून घेऊ. तर रुपाली बोलते ठीक आहे. डॉक्टर त्याला आतमध्ये घेतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट चालू करतात. इकडे रुपाली वाट पाहत असते. आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की रुपालीला जेव्हा कळेल की अमोलच्या बद्दल असं काही घडलेलं आहे आणि संकल्पच्या नकळत रुपालीला कळलेलं आहे ना, रुपालीला जेव्हा कळेल की संकल्प बी ते संकल्प याच्या मागे आहे, तेव्हा काय घडणार. त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.